तर चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. चार षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी असणार आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दोन्ही संघाचे 12वे खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचे देखील आपण करू हार्दिक स्वागत. सलामीची जोडी मैदानामध्ये कल्पेश घरतना गणेश वाघमारे ही जोडी मैदानामध्ये. तर चला विनंती, चार षटकांसाठी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती की 20 मिनिटांमध्ये जर तुम्ही सत्र समाप्त केले नाही, काल 2 टीमचे आम्ही फिल्डर आतमध्ये घेतलेत, याकडे लक्ष असू द्या. कडक नियमावली स्पर्धेची आपण पाहताय. स्पर्धेची आज चौथी रजनी आणि चौथी रजनीमधील ए प्लॉट्स मधील हा पहिला सामना प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कमध्ये अनंत फुलोरे पहिले षटक फेकण्यासाठी सज्ज असणारे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री गणेशाला वंदन करून या स्पर्धेचा शुभारंभ बजरंग बलीला नतमस्तक होऊन छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांना त्रिवार मानाचा मुजरा करून जाऊया. विजयलक्ष्मी मैदान नेरे, अध्यक्ष 2026 सुंदर पर्व. गेम ऑन. आनंद फुलोरे पहिल्या चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. स्ट्राईकवरती पहिल्यांदा डावखुऱ्याचा गणेश वाघमारे खेळण्यासाठी सज्ज असणार आहे. पहिला चेंडू फुलर लेनचा फेकला, हवेमध्ये फ्लाय होतो, क्षेत्ररक्षक येतो, चेंडू खाली राम मात्रे अप्रतिम झेल. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डक. तरी देखील सुखी होती माझी प्रजा, कारण सिंहासनावर बसला होता श्री छत्रपती शिवाजी राजा. ज्या राजाच्या कारकिर्दीमध्ये एकही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही, ज्या राजाच्या कारकिर्दीमध्ये एकही स्त्रीवरती अत्याचार झाला नाही, असा एकमेव राजा, रयतेचा राजा शिव छत्रपतीचं सुंदर गाणे डीजे मास्टरच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय गणेश वाघमारे. गोल्डन डक 0 धावसंख्येमध्ये बाद होऊन माघारी परततोय. आणि इथून मात्र कशा प्रकारची रणनीती असणार आहे याकडे मात्र सर्वांच्या नजर असतील. पुढील मॅच तुमच्या समोर दोन्ही संघनायकांना विनंती असेल. धाकटी जुई क्रिकेट संघाचा संघनायक आणि स्त्रियान 11 श्री गणेश मोरबे या दोन संघनायकांना विनंती की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी संपर्क साधा. शिवाजीनगर क्रिकेट संघाचे पॅकर राजवा पाठीराखे जर या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना देखील विनंती आपण या व्यासपीठावरती, तसेच बोकरबारा क्रिकेट संघाचे पॅकर्स अथवा समर्थक या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना देखील विनंती आपण या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. सुंदर स्पर्धा आपण पाहत आहे. एक नामवंत क्रिकेटची स्पर्धा या संपूर्ण नेरे धुंद्र विभागामध्ये नव्हे तर पनवेलमध्ये, रायगडमध्ये या स्पर्धेचा गाजावाजा आपल्याला पाहायला मिळतोय. अध्यक्ष चषक 2026 पर्व आपण पाहत आहे. पनवेल तालुका 40+ अध्यक्ष समितीचा पाटील यांच्या नावानं भरवली जाणारी ही स्पर्धा. अगदी ऑफस्टिकवरती चेंडू फेकला गेलाय. डॉट चेंडूची सांगता तुम्हाला पाहायला मिळते. P1च्या षटकामध्ये दमदार कामगिरी पाहिली. आनंद फुलोरेचे षटक अगदी क्रॉस लाईनने चेंडू फेकला जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव मिळाली नाही. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहता सुंदर कामगिरी करत असताना सत्यवानजी काकडे सर अदई. आणखी एक सुंदर फटका इनसाइड आउट, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली, आणखी एक फलंदाज बाद. दुसरा मोहरा गारुद होईल. 0 धावसंख्येमध्ये शिवाजीनगर संघाचा. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी
निकेतन फुलोरे यानं सुंदर झेल पकडला. फलंदाज बाद होऊन माघारी परतला. 20 मिनिटाचा अवधी. फलंदाज बाद झाल्यानंतर देखील आपण जास्तीचा वेळ खर्च करू नका. मैदानामध्ये त्वरित नौका खेळाडू मैदानामध्ये पाठवा ही विनंती. कारण कालच्या रजनीमध्ये आपण 2 संघांना पॅनल्टी देताना पाहिल्यात आणि इथे मात्र ही रणनीती देखील आपल्याला पाहायला मिळेल. या वर्षीचे षटक जर आपण पाहिलं, सुंदर स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे आणि इथे मात्र काय कामगिरी आपण पाहत आहे. पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 विकेट. फक्त दिशा दिली सॉफ्ट हँडेड शॉट पॉइंटला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट केली जाईल. 1च्या साह्याने संघ जाऊन पोहोचता 1 या आकड्यावरती. मन फुलोरे त्या ठिकाणी होता. डावखुऱ्याचा एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याची वर्णी लागते या टीममध्ये. श्री गणेश भोकरपाडा या वर्षी श्री गणेश या नावानं मैदानामध्ये खेळतोय. अनेक वर्ष जय हनुमान या नावानं खेळणारा संघ आणि या वर्षी जर आपण पाहिला तर मोहोची स्पर्धा ज्याने सुंदर गाजवली. गोलंदाज आनंद फुलोरे. फुलर लेनचा चेंडू फेकला गेला. खराब चेंडूची फेकी आपण पाहिली. 1 धाव कंप्लीट केली जाईल. 1 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. बॅटिंग टीम रिव्ह्यू पंच कॉल अंपायर्स कॉल या ठिकाणी हाईट फॅक्टर पाहिले जाईल. आज ठाण्या विभागाची ड्युटी संपली. बुरदुलची स्पर्धा समाप्त झाली आणि आज रायगडमध्ये ज्यांचं आगमन सँडी पालकर व्हायब्रेशन पंच म्हणून ज्यांची ओळख, हे निर्णय या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. पहिल्या 2 चेंडूवरती 3 चेंडूमध्ये 2 विकेट, 1 डॉट आणि पंचांचा इशारा. हाफ चेंडू फेअर आहे. फेअर डिलिव्हरी. एकंदरीत जर आपण पाहिला डावखुऱ्याचा फलंदाज आणि अगदी चेंडू जर आपण पाहिला या ठिकाणी सिंगल मिळते. 2 धावा 2 फलंदाज बाद. कालच्या दिवसामध्ये मंगेश ठाकूरचं कौतुक. 11 विकेट ज्याच्या नावावरती राहिल्या. हा एक चेंडू कट केला जातोय. क्षेत्ररक्षण सुंदर त्या ठिकाणी पाहायला मिळालं. मितेश भोईर. छोटा पॅकेज बिग फाईट असं म्हटलं जातंय आणि या ठिकाणी चेंडू जाईल सिंगलसाठी आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरमध्ये धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 3-2 बाद ही अवस्था आपण पाहताय नितीन 11 शिवाजीनगर टीमची. मार्गमध्ये राम मात्रे आलाय. साजन फ्लोरे. पहिल्या षटकासाठी आपण वेळ खर्च केला गेलाय तब्बल 6 मिनिटं. याकडे लक्ष असू द्या. 20 मिनिटाच्या आत तुम्ही सत्र समाप्त केलं नाही 4 ओव्हरचं तर तुमचा 1 फिल्डर आतमध्ये असणार आहे. गोलंदाज राम मात्रे. गोलंदाजी मार्गवरती. सुंदर फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणी नाही. 1 टप्प्याने चेंडू जाईल सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. अध्यक्षाच्या शट ठेवलाय भारी समीर दादा पाटलांनी. धन्यवाद डीजे. तर गोलंदाज शैलीमध्ये आक्षेप घेण्यात आला. तिसरे पंच मैदानामध्ये असतील. स्पर्धेचे आयोजक आमचे सूरज पाटील या ठिकाणी मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. गोलंदाज शैलीमध्ये आक्षेप घेण्यात आलाय. अरविंदच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहिला. 3 चेंडूमध्ये 6 धाव्यांचं योगदान ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलं. रोहन पाटील आले तिसरे पंच मैदानामध्ये. आणखी एक चेंडू खोदून काढला. डीप लॉंग आपला चेंडू जातो. क्षेत्ररक्षण तळण्यात 1 धाव कंप्लीट केली जाईल. 1च्या साह्याने संघ जाऊन पोहोचला 8 या आकड्यामध्ये. पहिल्या 2 चेंडूमध्ये 5 धावसंख्या खर्च केले गेले राम मात्रेच्या माध्यमातून आणि सुंदर कमबॅक देखील पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी. कल्पेश घरतच्या नावाने हा संघ ओळखला जातो. नितीन 11 शिवाजी नगर संघ एकंदरीत आपण पाहत आहे आणि संघाचा संगणक खेळण्यासाठी सज्ज असणारे संपूर्ण मदार या खेळाडूवरती डावखुऱ्याचा फलंदाज नेहमी क्रिकेटमध्ये आक्रमक मानले जातात आणि सध्या स्थितीला संघ जर आपण पाहिला बिकट अवस्थेमध्ये सापडलाय. 8 या आकड्यावरती 2 फलंदाज बाद होत असताना मैदानामध्ये आपण पाहता नितीन 11 शिवाजी नगर संघाची. गोलंदाजी मार्फती राम मात्रे हे षटक फेकत असताना
फुलर लेनचा चेंडू खराब फटका टायमिंग जुळू शकला नाही खराब क्षेत्र साजन फ्लोरे फंबल झाला त्या ठिकाणी मिसफील्ड पाहायला मिळाली आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील 2च्या साह्याने संघ जाऊन पोहोचलाय डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती फुलर लेनचा चेंडू जर तुम्ही अशा प्रकारे सॉफ्ट हँडेड खेळलात तर त्या तुम्हाला पाई 2च्या षटकामध्ये प्रेम पाटील धावा येणं गरजेचं असते आणि फुलर लेनच्या चेंडूमध्ये चौकार किंवा षटकाची अपेक्षा असते परंतु इथे मात्र सिंगल डबलवरती लक्ष केंद्रित केलं गेलंय राम मात्रेच्या षटकामध्ये स्लोवर चेंडूची फेकी जोरदार अपील पंच सांगतात की हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर बोलतोय लेग बाईटच्या स्वरूपामध्ये सिंगल पाहायला मिळेल सिंगलच्या साह्याने संघ जाऊन पोहोचलाय 11-11 या आकड्यावरती 11 धावा धावपल कधी लागल्या गेल्यात दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत होता राम मात्रे सुंदर गोलंदाजी राहिली आहे P2च्या षटकामध्ये देखील अद्याप 7 धावा खर्च केल्या गेल्यात राम मात्रेच्या माध्यमातून टोटल 8 धावसंख्या पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न 1 धाव कंप्लीट जीवन त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल पण 3 ओव्हर होऊ देत ना पाहिजे तर पाठवतो गोलंदाजी मार्कवरती फिरून खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला चेंडू वेगाने जातो 2 क्षेत्ररक्षण लागलेली रे चेंडू जाईल का सीमा पार परंतु शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी चांगली क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तिसरीचा प्रयत्न फेकी खराब परंतु या ठिकाणी रनिंग विंडो विकेट थोडीशी कमजोर पाहायला मिळाली आणि या बिलीस येथील 2 धावा संघ जाऊन पोहोचलाय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा 2 फलंदाज बाद चला मैदानामध्ये पाणी घेऊन जा 12वे खेळाडू आनंद फुलोरे गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक कोडे दुसरे फेकणारे सज्ज असेल 14 धावा धावपल कधी लागल्या गेल्यात महत्वाची मॅच मैदानामध्ये आपण पाहताय हा जर चेंडू आपण पाहिला डॉट चेंडू सांगता अवांतर लाईनच्या बाहेरून चेंडू गेला तरीच अवांतर असेल इथे मात्र खेळाडू आशाभूत नजरेने पाहत बसला होता बरेच सारे खेळाडूची हीच आपण कामगिरी पाहताय लाईन वरती पाहत बसतात परंतु बॅट हातामध्ये दिली ती कशासाठी दिली प्रेम पाटील अपटी बाहेर चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे पंचाचा इशारा लेग बाईट्स एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती हे षटक फेकत असं आनंद फुलवेचे दमदार कामगिरी आपण पाहिली आणि इथे मात्र कशा प्रकारची रणनीती असेल या स्पर्धेमध्ये नक्कीच या प्लॉट्समधील संघानं खूप आम्हाला आयोजकांना त्रास दिलाय यापुढे जेव्हा जेव्हा या मैदानामध्ये स्पर्धा होईल तेव्हा तेव्हा संघांना खेळण्याची संधी मिळणार नाही असे आयोजक आमच्या समीरदादा पाटील सूरज पाटील यांच्या माध्यमातून ही माहिती पुरवली जाते हा संघ नको तो संघ नको मॅचची कडा क्षेत्ररक्षक येण्यात आहे सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सिंगलच्या साह्याने संघ जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती 16 धावा धावपल कधी लागल्या गेल्या ते षटक फेकत असताना गोलंदाजी मार्कवरती आनंद फुलोरेचं कौतुक करावं लागेल 9 चेंडूमध्ये 4 धावा 2 विकेट ज्याच्या नावावरती राहिल्यात आणि महत्त्वपूर्ण कामगिरीमध्ये हे षटक फेकत असताना आनंद फुलोरे एक बायकर मॅन म्हणून ज्याची ओळख राहिली आहे या टीममध्ये परंतु तेवढीच चांगली कामगिरी आपण राम मात्रेची देखील पाहताय 2 राम या संघामध्ये चेंडू हवेमध्ये ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर चेंडू जाईल सीमा पार षटकाराने संघ जाऊन पोहोचला 22 या आकड्यावरती
गुडघा टेकून कट करण्याचा प्रयत्न होता. गलीच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न राहिला. फलंदाज बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क झाला आणि निर्धाव चेंडू सांगता तुम्हाला पाहायला मिळते. 1.5 चेंडूची फेकी, 2 विकेट, 10 धावा खर्च केला आनंद फुलोरेनं. पण येणारे 2 षटक कशा प्रकारे फेकले जातील. येणारे षटक आपण जर पाहिलं मन फुलोरेच्या हातामध्ये एक षटक फेकताना आपल्याला पाहायला मिळेल. डावखुऱ्याचा गोलंदाज. हा चेंडू सुंदर फटका इनसाइड आउट. वाईडिश एक्स्ट्रा कव्हरला चेंडू येतो. राम चेंडूवरती आलाय. फेकी देखील अचूक. 2 धावा पूर्ण. 2च्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचला 24 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त. मन फुलोरे गोलंदाजी मार्कवरती. एक डावखुऱ्याचा गोलंदाज. समोर देखील डावखुऱ्याचा फलंदाज. कशा प्रकारे बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळेल. कल्पेश घरच्या बॅटमधून 5 चेंडूमध्ये 6चं योगदान राहिलंय. स्ट्राईकमध्ये खेळणारी सज्ज असेल. पहिला चेंडू फुलरलेनचा फेकला. क्षेत्ररक्षण तैनात आहे. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण. 1 धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. फेकी थोडीशी करा पाहायला मिळाली. 2 धावा पूर्ण. 2च्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचला 26 धावा धावफलकावरती. 5 षटकाची मॅच आहे मैदानामध्ये. नक्कीच कारण भोकरपाड्याला ज्या वेळी स्पर्धा होते त्यावेळी 4 ओव्हरच्या मॅचेस असतात. त्यामुळे त्यांच्या 12व्या खेळाडूला वाटलं की 4 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. धावसंख्या 26, 24 आणि नंतर 2 आल्या 26. पंच चेंडूबरोबर धावसंख्या देखील लक्षात ठेवा खेळाडूंना सांगण्यासाठी. सुंदर चेंडूची फेकी. बॅटची कडा. 1 धाव कंप्लीट. 1च्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचला 27 या आकड्यावरती. आणि सत्यवान काकडीने सांगितलं की हाच एक काम आता बाकी होता. थार विजेते आहेत. यांनी थार जिंकली. त्यानंतर रमी ऑनलाईन रमी बंद झाली कारण कंपनी घाट्यामध्ये गेली. 27 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती मन फुलोरे. अरविंद 10 चेंडूमध्ये 16 धावसंख्या जमवली आपल्या टीमसाठी. फुलर लेनचा चेंडू फेकला गेला. फायदा उचलू शकलेत नाही फलंदाज. लॉलीपॉप चेंडू समजले जातात आणि इथे मात्र फेकी देखील अचूक. ओव्हर थ्रो. धावा किती मिळतील. तिसरीचा प्रयत्न. फेका फेकी सुरू मैदानामध्ये. 3 धावा पूर्ण. 3 धावाने संघ जाऊन पोहोचला 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती. या ठिकाणी जर आपण पाहिलं या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या गेल्या मन फुलोरेनं. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं 4थं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवरती. थोडं स्पीडअप करा कारण जो टायमिंग दिलाय त्यामध्ये तुम्हाला ते षटक फेकायचे 20 मिनिटांमध्ये. याकडे लक्ष असू द्या. आणि ते 1 फिल्डर तुमचा सर्कलच्या आतमध्ये येईल. हा चेंडू बॅट्सवरती चेंडू आला नाही. अगदी खोलवर टप्प्याची गोलंदाजी. स्किड झालाय मन. दुसरीचा प्रयत्न नसणारे. 1च्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचलाय 31 या आकड्यावरती. नेहमीच चेंडू पकडण्यामध्ये घाई करतो हा खेळाडू. अनेक स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलाय. इथे मात्र देखील तोच प्रयत्न राहिलाय. अगदी कमी वयामध्ये श्री गणेश भोकरपाडा संघामध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि त्या मिळालेल्या संधीचं सोनं करत असताना हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी मेन टीममध्ये खेळत असताना या खेळाडूची चांगली कामगिरी. त्यानंतर सुजित देखील आपण पाहत आहे डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण करत असताना हे षटक फेकतोय मन. स्लोवर चेंडू. बॅटची कडा. मितेश येलाय.
सिंगल त्या ठिकाणी पाहायला मिळेल. सिंगलच्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचलाय 32 या आकड्यावरती. या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ. बाकी पहिल्या 3 चेंडूमध्ये आल्या 6 धाबा, त्यानंतर 2 चेंडूमध्ये 2 सिंगल ही धावसंख्या आपण पाहत आहे. आणि नक्कीच मन आणखी एक चेंडू बाकी. पंचांना विचारतो ओव्हर झाली की काय. मोरबा संघाचा संघनायक आलाय आदेश पांडव. नेरी दुंद्रे विभाग कमिटीवरती नेहमीच त्याचं चांगलं योगदान राहिलंय. त्याला देखील विनंती आपण या व्यासपीठावरती. अगदी सुंदर फटका. क्षेत्ररक्षक येतो, चेंडू खाली. खराब क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि चेंडू जाईल एका टप्प्यानं सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचला. 4 षटकाचा खेळ झाला समाप्त आणि धावफलकावरती धावा 36 धावा धावफलकावर. आर्यन घरत नौका खेळाडू मैदानामध्ये. पण ते जे काही नियम असतील ते आताच सांगून ठेवा त्यांना फलंदाजी करणाऱ्या टीमला. शेवटचं षटक फेकण्यासाठी सज्ज असेल साजन फुलोरे. हे षटक फेकत असताना साजन फुलोरे गोलंदाज. सुंदर कामगिरी ज्याची मो स्पर्धेमध्ये पाहिली. चेंडू दोन्ही बाजूने फिरवण्यासाठी माहीर असलेला हा खेळाडू मैदानामध्ये पाहत आहे. 4 षटकामध्ये जर आपण पाहिल्या 36 धावा, 9ची सरासरी लागले प्रेम पाटील अद्याप. पण तो अंतिमच्या षटकामध्ये किमान 15 ते 20 धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल. इथे मात्र नीती नीलवंत शिवाजीनगर टीमला ही कशा प्रकारे पाहिले जाईल. हा चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. सिंगल त्या ठिकाणी पाहायला मिळेल. पंचांचा इशारा लेग बाईच. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 37 धावा धावफलकावरती. चला तिसरे पंच मैदानामध्ये. रोहनच्या आज कवा येते रोहन. डॉक्टरने रोहनला सांगितलं की थोडीशी रेस्ट घे, पण रोहनने सांगितले ज्यावेळी स्पर्धा समाप्त होईल तेव्हा मात्र आराम करणार आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये रोहन गोलंदाज शैलीमध्ये आक्षेप घेण्यात आलाय. जर शैली आक्षेप ग्राह्य आढळली तर या ठिकाणी गोलंदाजाला स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाही. याकडे लक्ष असू द्या, कारण पंच अतिशय कडक आहेत. नेरेचं आयोजन म्हटलं की प्रत्येकाला ही स्पर्धा खेळण्याची इच्छा असते आणि प्रत्येक गोलंदाजावरती दडपण देखील असणारी स्पर्धा. उचल मारण्याचा प्रयत्न. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना विकेट किपरच्या हातामध्ये, विशालच्या हातामध्ये विशाल हात होते, पण तो चेंडू हातात राहिला नाही आणि या चेंडूवरती मिळतील 2च्या साहाय्याने संघ जाऊन पोहोचलाय 39. चला शिवाजीनगर क्रिकेट संघ, आपण डकमधून आवाज देऊ शकणार नाही. त्यांना तुम्ही उतरलेत ती तुमचा विश्वास आहे म्हणून आणि चांगली कामगिरी फलंदाजी करतात म्हणून, त्यामुळे तुम्ही शांतता राखा आणि जे चेअर आहेत ते आतमध्ये बसा. आपण खेळाडू आहेत प्ले 11 ते आपण डकमध्ये बसा. गोलंदाज साजन. हा चेंडू जर आपण पाहिला पंचांचा इशारा अवांतर धावेने संघ जाऊन पोहोचला 40 या आकड्यावरती. तिसरे पंच आपण पाहिलेत तर रोहन पाटील. हे षटक फेकत असताना गोलंदाजी मार्कवरती साजन 3 चेंडूची फेकी आपण पाहिली. 2 धावा या ओव्हरमध्ये खर्च करत असताना आणखी एक चेंडू जर आपण पाहिला डॉट चेंडूचे 7 धाव. अगदी ऑफस्टिकवरती चेंडू फेकलाय आणि इथे मात्र अवांतरसाठी का खेळाडू थांबतात हे मात्र आपल्याला पाहायला मिळते. खराब क्रिकेट या ठिकाणी आपण पाहिलात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. या षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल.
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. पंचांची पुन्हा एकदा अवंतरता इशारा आलाय. 41 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवरती यश षटक फेकत असताना 41 धावा धावफलकावरती. उंचावर मारण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. तिसरीसाठी वेगाने आलेत आणि तिसरी धाव कंप्लीट. चला, जे खेळाडू आहेत ते आपण जर खाली असाल तर तुम्हाला पॅनल्टी लागेल. जी जागा आहे 11 खेळाडूंची तिथे राहा. स्पर्धेची महत्त्व खूप आहे या ठिकाणी. जर आपण पाहिलं, जर तुम्ही खाली आला तुम्हाला 2 रनची पॅनल्टी असेल. 44 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती यश षटक फेकत असताना साजन फुलोरे. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 44 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. ही महत्त्वपूर्ण मॅच मैदानामध्ये आपण पाहताय. गोलंदाजी कशा प्रकारे असेल याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील. साजन फुलोरे अगदी उंचर मारण्याचा प्रयत्न, बराच वेळ चेंडू हवेमध्ये राहिला. एक धाव पूर्ण. दुसरीसाठी प्रयत्न केला जातोय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न पाहायला मिळाला आहे. तिसरीसाठी आलेत वेगानं. तिसरी धाव पूर्ण होईल का? विशालच्या हातामध्ये चेंडू का राहत नाही? या 3 धावा कंप्लीट. 3 धाव्याने संघ जाऊन पोहोचतात 47 या आकड्यावरती. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. डबल तिहेरी घेतले. आणि सध्याच्या खेळाडूचा प्रेममध्ये स्टॅमिना का कमी झालाय? कारण रात्रभर पबजी खेळतात आणि त्यानंतर सकाळी लेट उठतात आणि त्यानंतर अनेक फ्लेवरचे देखील शौकीन असतात आणि त्यामुळे थोडा दम नक्कीच लागतो. 27 धावा धावफलकावरती. अंतिमचा चेंडूचा खेळ बाकी असेल. फक्त पेटवा बोलला की सुरू होतोय आणि अगीन गाडी जोराने चालू होते. साजन फुलोरे गोलंदाजी मार्कवर. शेवटचा चेंडू, जोरदार अपील. पंचांचं बोर्ड आकाशामध्ये. पहिलं सत्र समाप्त. 47 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्या. 48 धावसंख्येची गरज आहे. आणि या उत्कृष्ट मराठी समालोचक, एक शिक्षित व्यक्तिमत्व आपण पाहत आहे. दीपकजी पाटील सर पलसवे याचे या ठिकाणी आगमन होत आहे आणि पुढील सत्रामध्ये या सेकंड इनिंगमध्ये आपण त्यांचे समालोचन ऐकणार आहोत. एक सुंदर मराठी समालोचक म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे आणि त्यानंतर शिवविख्यात समालोचक अर्थात दिनेश पाटील सर बेलवली याचं देखील थोड्याच वेळामध्ये आगमन आपल्याला पाहायला मिळेल. 48 धावांची गरज असणार आहे. येणारे चेंडू असतील 30. हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो. थँक्यू सो मच दीपकजी फडके, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात पहिल्या सत्रासाठी. रायगड 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेनं अध्यक्ष पनवेल तालुका 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशन सन्माननीय समीरजी पाटील च्या नावाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अध्यक्ष चषक 2026. अगदी देखणं असं आयोजन या स्पर्धेच्या निमित्तानं ज्या स्पर्धेची चौथी रात्र आपण एन्जॉय करत असताना तब्बल 1.5 लाख रुपये पहिलं पारितोषिक असणारी ही शृंखला आणि
विजयालक्ष्मी मैदान नेरे गावचं एक सुप्रसिद्ध असं मैदान आणि सज्ज झाले आजच्या रात्रीला मानवंदना देण्यासाठी आणि ज्याच्यामधील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला श्री गणेश भोकरपाडा आणि दुसऱ्या बाजूला कैलासवासी नितीन 11 शिवाजीनगर. एफ पोलमधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि यानंतर आज बी पोलमधील सामने आपण कव्हर करणार आहोत ज्याच्यामध्ये 8 संघ तुम्हाला खेळताना दिसतील. तर पहिलीच मॅच आहे या पोलमधील. हा फक्त एकमेव सामना असेल या पोलमधील आणि पहिल्या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करत असताना फलंदाजी करत असताना शिवाजीनगर या संघानं धावा केल्या त्या 47 आणि 48 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं आहे. 48 रन्स टू विन फॉर जर्मन भोकरपाडा बी टीम. श्री गणेश भोकरपाडा. तर श्री गणेश भोकरपाडा टीमला 48 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात. 5 ओव्हर्स आणि 48 धावा 10च्या सरासरीपेक्षाही खाली सरासरी आहे आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटचा विचार केला तर ही सरासरी चेस होऊ शकतं. परंतु बऱ्याच वेळा लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा कमालीच्या हाय व्होल्टेज होताना पाहतात आणि खास करून नाईट स्पर्धा म्हटली ना प्रत्येक संघ प्रत्येक खेळाडू अगदी वेगळ्या चेवानं त्वेषानं लढत असतो मैदानामध्ये आणि त्याचवेळी धावसंख्या डिफेंड करण्याचा पुरेपूर प्रयत्न कैलासवासी नितीन 11 शिवाजीनगर संघ करताना तुम्हाला पाहायला मिळेल. तर जाऊया मैदानाच्या दिशेनं. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे अध्यक्ष चषक 2026 या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आनंद फुलवरे आणि जीवन फुलोरे अशी सलामीची जोडी. तर शिवाजीनगर संघाकडून पहिलं षटक घेऊन गोलंदाज गणेश वाघमारे. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल गणेशचा. पहिलाच बॉल टॉप एज घेतलाय. फास्ट स्लीप मध्ये हा झेल उडाला होता. हातामधून निसटलाय. पहिलाच बॉलवर इकडे सफलता मिळाली होती. जवळ शिवाजीनगर टीमला. परंतु पाहूया इकडे थोडंसं रनआउटचा सुद्धा प्रयत्न झाला परंतु कोणती प्रतिक्रिया येताना दिसत नाही. त्याचमुळे धावसंख्येचा अकाउंट मात्र ओपन होताना दिसेल. कारण 48 एकतर डिफेंड करायच्यात म्हटलं तर तुम्हाला थोडंसं फिल्डर्सना एक्स्ट्रा होतावं लागेल. 48 ला मात्र तुम्हाला थांबवायचं असेल तर तुम्हाला कोणतीही सबब सुद्धा ऐकून घेतली जाणार नाहीये. तुम्ही कोणतेही एक्सक्युजेस देऊ शकत नाहीत या मॅचमध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये तुम्हाला 100 नाही तर 200% होतावं लागेल तरच या धावा मात्र डिफेंड करता येण्यासारख्या आहेत. आणि गोलंदाज पहिलाच बॉलवर खरं तर गणेशनं थोडीशी संधी उपलब्ध करून दिली होती परंतु अगदी आपण बघितलं तर फ्लाइंग स्लीपकडे शॉर्ट थर्ड मॅनला झेल त्या ठिकाणी ड्रॉप करण्यात आलाय. 2 धावेनं खातं उघडलंय ते ऑब्व्हियसली श्री गणेश भोकरपाडा टीमचं. आनंद फुलोरे ऑन स्ट्राईक. सर्कलचं रिस्ट्रिक्शन. पॉवर प्लेचं षटक आहे. पहिलंच लेफ्ट आर्म ओथ विकेट ना. शॉर्ट बॉल होता. टप्पा पडला. बाहेर स्विंग होत असताना सरळ विकेट किपरच्या ग्लोव्स मध्ये हा डॉट बॉल येतोय. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करताना दिसतोय. हा लेफ्टी बॉलर आहे. लेफ्टी बॉलर म्हटला की थोडासा ॲडव्हान्टेज मिळतो जेव्हा उजव्या हाताचे फलंदाज समोर बॅटिंग करत असतात आणि कुठेतरी त्यांना तो अँगल मोडीत काढणं बऱ्याच वेळेला कठीण जातं. गणेश पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. जागेवरूनच नो फुटवर्क. थोडंसं पदाललिताचा अभाव मात्र स्पष्टपणे जाणवला तो गणेश फुलोरेच्या बॅटिंगमधून. आणखीन एक डॉट बॉल येत असताना भन्नाट सुरुवात केली असं म्हणायला काहीच हरकत नाहीये कारण पॉवर प्ले सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. फक्त 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आणि असं असताना मात्र थांबवलंय. शॉर्ट बॉल पुढे येऊन खेचलाय. ऑन साईडला मिड विकेट क्लिअर केलाय. फॅन्टॅस्टिक स्ट्रोक फ्रॉम आनंद. आनंदच्या बॅटमधून येतोय पहिला षटकार.
8 धाबा झाल्यात भोकरपाडा संघाच्या धावफलकावर. 48 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. पुढे आले होते यावेळेस थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये हा चेंडू मात्र थोडासा स्वैर गेला. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना थार विजेते पंच आहेत तिकडे सत्यवान काकडे. एक अतिरिक्त रन धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन बोट. गणेश वाघमारे पुन्हा एकदा. इकडे मात्र पाहूया. यस, वाघ तर मारलेला नाहीये परंतु पहिला फलंदाज मारलाय. आनंद फुलरेला आता मात्र मैदान सोडावं लागेल. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का लागलाय तो श्री गणेश भोकरपाडा टीमला. ले लो मेरे साई का. आपल्या षटकामध्ये एक फ्रंट फूट लावून षटकार खेचला होता. त्याचं क्रेडिट बॅटरला द्यावं लागेल. अन्यथा नक्कीच चांगली बॉलिंग पाहायला मिळाली ती गणेश वाघमारेकडून. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर 1/9 अशी धावसंख्या. हेच थोडंसं प्रेशर टाकत राहावं लागेल. 48 म्हटलं तर 5 ओव्हर्समध्ये सहजतेनं चेस होतात. या धाबा कितीही धाबा आपल्याकडे ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आजकाल चेस केल्या जाऊ शकतात. परंतु त्याच वेळेला जेव्हा तुम्ही विकेट्स घेता, अर्ली विकेट जेव्हा घेता, प्रमुख फलंदाजांना बाद करता सुरुवातीच्या कालावधीमध्ये, तेव्हा थोडासा दबाव मात्र बनतो आणि तो चेसिंग करत असताना विशिष्ट प्रकारचा दबाव स्पष्टपणे जाणवतो फलंदाजांवर आणि तोच दबाव तुम्हाला बनवावा लागेल शिवाजीनगर संघाला. पहिलं षटक 9 धावांचं. दुसरं षटक गोलंदाज रोशन घरत येतोय. कैलासवासी नितीन 11 शिवाजीनगर या टीमकडून. ड्राईव्ह केला यावेळेस मात्र ऑन ड्राईव्हचा फटका. वाईडिश लॉंग ऑन कडे कॅप मोठी आहे. डाईव्ह लगावत बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न. परंतु प्रयत्न मात्र पाहूया काय एक्झॅक्टली घडलंय. दोनही फलंदाज पुढे गेले होते. नंतर कळालं की चेंडू आतमध्येच आहे. पुन्हा एकदा चेंडू घेण्यासाठी त्यांची धडपड पाहायला मिळाली. पाहूया रिप्ले मधून. माऊली प्रसाद लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हे क्षणचित्र तुमच्या टीव्ही स्क्रीनवर. पहा एक स्टॉप. इकडे मात्र चांगलं बॅकअप मिळालं. बॉल अडवल्यानंतर दोघंही आपापल्या बाजूला निघून गेले होते. पुसटशी कल्पना नव्हती. त्यानंतर दोघे उठले आणि बॉल पकडण्यासाठी ही धावपळ. 2च धावा असणार आहेत. चांगला बॉल. इकडे मात्र डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता. मराठी भाषेमधील एक उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे, एक शिवभक्त समालोचक दिनेशजी पाटील सर बेलवली यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम दिनेशजी, आपलं हार्दिक स्वागत. रोशन घरत पुन्हा एकदा राईट अप द विकेट. नो हा फुल टॉस आहे. फक्त दिशा दिली. बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा पार 4. नाईट सामन्याचं आयोजन केला या नेरे गावानं. नाईट क्रिकेट सामन्याचं आयोजन केला या नेरे गावानं. केला या नेरे गावानं. हे अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलानं. अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलानं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती गेला. कट केल्या बॉल पॉइंटला थोडासा स्टॉप करण्याचा प्रयत्न झालाय. सिंगल येईल. एकेरी धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 16 नाव. 16 धाबा सध्याच्या घडीला धावफलकावर. फार मोठी सरासरी नाहीये या मॅचमध्ये भोकरपाडा संघाला जिंकण्यासाठी. आय थिंक 9.5-10 प्रत्येक ओव्हरमध्ये याच रन रेटनं जरी गेलं तरी सुद्धा या आरामात चेस होऊ शकतो. रिक्वायर्ड रन रेट सध्याच्या घडीला 9.6 आहे. 9.5-10चा रन रेट आहे आणि त्याचमुळे एखादी बाउंड्री, एखादा षटकार एका ओव्हरमध्ये आल्यानंतर थोडं फार टेन्शन कमी होऊ जातो. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला कॅच टी फ्लाय. फलंदाज होईल बाद. वाघमारे तिकडे होता आणि इकडे मात्र दुसरा धक्का लागेल. सेकंड विकेट डाऊन. हा दुसरा धक्का लागलाय धावसंख्या 16 असताना. आने जाने वाले लोग कोई
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावर जात असताना विशाल फुलोरे. परंतु जेव्हा जेव्हा तुम्हाला सफलता प्राप्त होतात तो नक्कीच गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढतो, क्षेत्ररक्षकांचा सुद्धा आत्मविश्वास तेवढ्याच पटीनं मात्र वाढत असतो आणि तोच वाढवण्याचं कार्य सध्याच्या घडीला पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच होताना पाहायला मिळाला आहे. दुसऱ्या षटकामधील हा शेवटचा बॉल असेल, यानंतर पॉवर प्ले संपणार आहे. गोलंदाज सज्ज. चांगला ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला, क्रॅकिंग ड्राईव्ह थ्रू द कव्हर्स. बॉल वेगाने ट्रॅव्हल झालाय एक्स्ट्रा कव्हर मॉडेलांच्या दिशेने चेंडू सीमा पार. नाही पाहिला तरी नाही पाण्यामध्ये नाही पाहिला तरी बिना जंजिराला फिरवाल का कोणा तुवा बोटीनं फिरवाल का कोणा तुवा बोटीनं फिरवाल का नाही पाण्यामध्ये नाही पाहिला तरी नाही पाण्यामध्ये नाही पाहिला तरी बिना जंजिराला फिरवाल का कोणा तुवा बोटीनं फिरवाल का कोणा तुवा बोटीनं फिरवाल का. तो 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्ले संपलाय. 20 धावा धावफलकावर 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. इथून बरोबर 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही 28 धावांची गरज आहे. 28 रिक्वायर्ड, रिमेनिंग 18 असं इक्वेशन या मॅचमध्ये. जीवन फुलोरे आणि विशाल फुलोरे अशी जोडी सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते श्री गणेश भोकरपडा टीमकडून. तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलंय. गणेश वाघमारे संघाचा मुख्य गोलंदाज आहे, स्ट्रायकर बॉलर. आणि हे षटक मित्र म्हणेन बरंच महत्त्वाचं सुद्धा असेल शिवाजीनगर संघाच्या दृष्टिकोनातून, कारण हे मुख्य गोलंदाजाचं षटक आहे आणि या ओव्हरमध्ये मॅचचा रिझल्ट अवलंबून असेल. आउटसाइड ऑफ स्टंप इकडे मात्र फुल लेंथ हाताळला गेला. चॉप करण्याचा प्रयत्न होता जीवनचा, परंतु हा प्रयत्न मात्र असफल. बॉल निर्धाव निघून गेलाय. एक थोडीशी शिस्त, एक डिसिप्लिन मात्र दाखवलंय बॉलिंगमधली. खरं तर गणेश वाघमारेनं आत्तापर्यंत ज्या पद्धतीने त्यानं सुरुवात केली आहे अगदी बरोबर प्रॉपर लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करत असताना त्याच्याकडे वेग आहे ते दाखवलं, त्याच्याकडे स्विंग आहे ते दाखवलं आणि वाईड यॉर्कर सुद्धा मी टाकू शकतो हे सुद्धा त्यानं दाखवलं आत्तापर्यंत. स्विंग मिस, टप्पा पडला, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल सरळ निघून गेला बाहेर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. हे षटक नक्कीच थोडंसं परीक्षा घेणारं ठरणार आहे जीवन फुलोरे किंवा विशाल फुलोरे यांच्यासाठी. आणि मुख्य गोलंदाजाचं षटक सुद्धा आहे आणि सध्याच्या घडीला अचूक टप्पावर सुद्धा गोलंदाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट बॉल होता इकडे, मात्र जागेवरूनच बनवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हे फटके बनवावे लागतात. सध्याच्या घडीला इम्प्रोवायझिंग स्ट्रोक्सचा जमाना आहे. तुम्हाला बॉल तुमच्यापर्यंत येणार नाहीये, तुम्हाला बॉलपर्यंत जावं लागेल असे स्ट्रोक बनवताना. आणि थोड्याशा काही टिप्स विशाल थोड्याशा देत असताना जीवनसाठी, कारण पहिले 3 डॉट बॉल गेलेत आणि डॉट बॉल खेळून जमणार नाही असंच काहीतरी कानामध्ये पुटपुटलं असेल. गोलंदाज गणेश वाघमारे पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. आउटसाइड ऑफ स्टंप इकडे फुल लेंथ करण्याचा प्रयत्न, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त रन, पहिली धाव या ओव्हरमधली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 21 धावा धाव फलकावर. तिसरं षटक सुरू आहे. 48 टार्गेट या मॅचमध्ये. श्री गणेश भोकरपडा टीम चेस करतोय, परंतु चांगला पाहायला गेलं तर प्रत्युत्तर गोलंदाजांनी दिलाय शिवाजीनगरच्या. चेंज ऑफ पेस होता, फटका फसलाय, कॅच ड्रॉप. पहिल्यांदा गणेश वाघमारेच्या पहिल्या ओव्हरमध्ये शॉर्ट थर्ड मॅन. आता लेग स्लिप होता तिकडे, शॉर्ट फाईन लेगला हा झेल सोडण्यात आलाय. आता गोलंदाज करून करणार तरी सुद्धा काय, कारण या सिच्युएशनला तुम्ही एकही फिल्डिंगमधून मिस्टेक करून जमणार नाहीये, कारण एक एक झेल फार महत्वाचा ठरू शकतो. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ, हे सूत्र आपण नेहमी म्हणत असतो, परंतु एक खरंच आहे. बऱ्याच वेळेला झेल सुटल्यानंतर तेच फलंदाज काही वेळेला आक्रमक होताना आपण पाहिलेत आणि त्याच फलंदाजांनी सामने सुद्धा आपल्या बाजूनं फिरवताना आपण पाहिलेत. मग घरी जाताना आपल्याला आठवतो हा झेल टिपला असता, हा कॅच पकडला असता तर असं झालं असतं. पण तोपर्यंत जर त्याला क्रिकेटमध्ये अर्थ सुद्धा नाहीये, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. विशालसाठी हा चेंडू होता, समोर ड्राईव्ह केला, मिड ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल होता असताना सिंगल घेतली जाईल.
एक रन सुद्धा सध्याच्या घडीला फार महत्त्वाची ठरेल, कारण सिंगल जरी आला ना तरी तेवढा दबाव बनणार नाही भोकरपाडा टीमवर, कारण सिंगल डबल्सनं सुद्धा हा सामना जिंकता येण्यासारखा आहे. परंतु या ओव्हरमध्ये जो दबाव बनवला आहे गणेश वाघमारे ना त्याचं नक्कीच कौतुक केलं जाईल. आतापर्यंत 23 धावा झाल्यात आणि कदाचित या षटकामधील असेल हा शेवटचा बॉल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाहीये. इकडे मात्र फाइंडिंगला बॉल अडवला जातोय, तोपर्यंत मात्र एक रन कंप्लीट झाले. एक यशस्वी षटक आपल्याला पाहायला मिळते. कैलासवासी नितीन 11 शिवाजीनगर टीमकडून गणेश वाघमारेनं टाकलेली 2 षटकं आणि 2 ओव्हर्समध्ये दिल्या त्यानं 13 धावा, 1 विकेट सुद्धा त्यानं प्राप्त केला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2/24. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये अर्ध्या धावा झाल्यात भोकरपाडाकर. आता 2 ओव्हर्समध्ये अर्ध्या धावा तुम्हाला करायच्या आहेत. नाईट क्रिकेट सामन्याचं आयोजन केलाय नेरे गावानं. नाईट क्रिकेट सामन्याचं आयोजन केलाय नेरे गावानं. केलाय नेरे गावानं. हे अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलानं. अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलानं. पनवेल तालुका अध्यक्ष चषक ठेवलाय समीर दादा पाटलानं. पनवेल तालुका अध्यक्ष चषक ठेवलाय समीर दादा पाटलानं. पुढील मॅच आपल्या समोर येईल. एकीकडे आपण पाहताय मोरबे संघ, एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांच्या अगेन्स्ट केलेला इथे मात्र सामना पाहायला मिळेल. धाकटी जुई श्रेयांश 11 श्री गणेश मोरबे आणि नेरेदोंद्र विभाग कमिटीवरती कार्यरत असणारे आदेश पांडव यांचे या ठिकाणी आगमन झालंय. आदेशला देखील विनंती की आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हावं. अध्यक्ष चषकाची दमदार स्पर्धा आपण पाहताय. पनवेल तालुका 40+ अध्यक्ष समीरदादा पाटील यांच्या नावानं खेळली जाणारी स्पर्धा आणि एकंदरीत जर आपण पाहिला दीपक पाटील सर एक चांगला सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. अद्याप 12 चेंडू आणि 25चं समीकरण असणार आहे. 12-24 म्हणजे 12च्या सरासरी धावा जमावायला लागतील. भोकरपाडा संघाचे फलंदाज बाद झाले 2, पण ही जोडी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. जीवन फुलोरे आणि त्याला फाईट करते तो साथ देणारा फलंदाज विशाल फुलोरे. 2 ओव्हर्समध्ये 24 धावांची गरज आहे. 24 नीडेड नाव, रिमेनिंग 12 असं इक्वेशन. आणि 4थं षटक घेऊन गोलंदाज आर्यन घरत. ओ इकडे मात्र अप्पर कट केलाय. बॅक पॉइंटला क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झालाय आणि बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या दिशेनं. मच नीडेड बाउंड्री. पहिलाच बॉलवर आर्यनच्या चौकार. और यांचा हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप कट करण्याचा प्रयत्न, बिलकुल कनेक्शन नाहीये. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. चौकारानंतर मात्र लगेचच पुनरागमन पाहायला मिळतंय आणि हे असायला हवं. चौकार जरूर गेला असेल, परंतु त्याच वेळेला माझ्याकडे सुद्धा ते सामर्थ्य आहे. मी पुन्हा एकदा डॉट बॉल करू शकतो. तेच केलंय. हा शॉर्ट बॉल आहे, कट केला. इकडे मात्र अर्ध्या पिचवर आपटला होता बॉल. स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट बॉलच्या दिशेनं. चेंडू 4 धावांकरता पसार. चौकार. दोन चौकार पहिल्या 3 बॉलमध्ये आलेत. आर्यन घरतला लवकरच लाईन लेन बदलावी लागेल. 32 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा जागेवरूनच कट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस टप्पा चांगला होता. बरोबर लेंथ बरोबर होती बॉलिंग मधली. आणि बघाशा अगोदरचा चेंडू पाहिला तर थोडासा बाहेर केला होता, थोडासा आपटण्याचा प्रयत्न केला होता, रूम दिला होता फलंदाज जीवनला. परंतु पहा 4-0.
शॉर्ट बॉल पाठीमागे जाऊन बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न होता. आणखी एक डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता. 32 धाबा झाल्यात. पाहता पाहता इथे मात्र आता मात्र अंतर वाढत चाललंय. शेवटच्या 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या 7 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 16 धाबांची गरज आहे. शिवाजीनगर संघ लढतोय. थोड्याशा कमी धाबांमध्ये लढलाय शिवाजीनगर संघ. परंतु प्रेशर आहे. क्रिकेट म्हटलं की कधी काय घडेल ना याचा नेम नाहीये. एखादा मोठा स्ट्रोक पटकन बोकरपाडा संघाच्या बाजूने मात्र सामना आणू शकतो. फुल लाईन तो होता. खोलात टाकला हा चेंडू. इकडे मात्र विकेट द्यावी लागणार आहे. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3. जीवनला मात्र मैदान सोडावं लागेल आणि आर्यननं मात्र चांगलं षटक हाताळलंय. आता शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये 16 धाबा. काय चेंडू पडलाय हा शेवटचा. आउटसाइड ऑफ स्टंप फुल लेंथ यॉर्क केला होता आणि इकडे अगदी सोप्या पद्धतीनं जीवनला कळून चुकलं होतं की आता मात्र परतल्याशिवाय पर्याय नाहीये. 3 फलंदाज गमावलेत. आता विशाल पुलोरेच्या साथीला लढावं लागणार आहे. नवीन पॅटर्नला पण शेवटचे 6 बॉल आणि 16 धाबांची गरज. त्या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे दमदार आमचे नेतृत्व अध्यक्ष चषक यांच्या नावानं ही स्पर्धा आपण खेळतोय. अर्थातच समीदादा पाटील यांना आपण पाहू शकता आपल्या टी व्ही स्क्रीनवर. सध्याच्या घडीला बघायला गेलं तर पनवेल तालुका 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. आणि अगोदर आपण बघितलं तर रायगड 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशन संजयजी पाटील बॉस. एक मोठा विश्वास मात्र त्यांच्यावर ठेवला त्यांनी. पनवेल तालुक्याचं हे मोठं खरं तर अध्यक्षपद आणि फार मोठी जबाबदारी. 40+ क्रिकेट हे सध्याच्या घडीला नक्कीच चर्चेचा विषय राहिला. अनेक मोठ्या स्पर्धा होताना पाहायला मिळतात आणि या स्पर्धा वाढीवसाठी नक्कीच समीरजी पाटील यांचा फार मोठं हातभार आहे. फार मोठं सहकार्य त्याच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष होताना आपण पाहिलंय. जाऊया बॅक टू क्रिकेट. एक चित्त थरारक लढत आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल 16. फुल टॉस आहे. ऑन साइडला स्विंग केला. स्ट्रेट टू द मिड विकेट. झेल घेतलाय. फलंदाज बाद होईल. पहिल्याच बॉलवर धक्का मिळालाय परंतु रेफर करण्यात आलाय. शिवाजीनगर संघ थोडासा वेट करावा लागेल तुम्हाला, कारण निर्णय मात्र तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. बाहुली प्रसाद लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हा निर्णय लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. फुल टॉस तर जरूर होता परंतु वेस्ट साईडसाठी मात्र इकडे हा कॉल देण्यात आलाय. चला 12th मॅन आपण जागेवर बसा, कारण तिसरे पंच आहेत पाहण्यासाठी. ती त्यांचं काम आहे. 6 बॉल 16ची लढत. पहिलाच बॉल ज्याच्यावर झेल टिपण्यात आलाय आणि हा निर्णय मात्र तिसरे पंच सँडी पालकर सर आपल्यापर्यंत पोहोचवतील. अध्यक्ष चषक 2026 ग्रुप एफ पोलमधील पहिली लढत श्री गणेश बोकरपाडा आणि कैलासवासी नितीन 11 शिवाजीनगर. इट्स अ फेअर डिलिव्हरी कॉल फ्रॉम अंपायर. त्यामुळे फलंदाजाला क्रीज सोडावी लागेल. पहिल्याच बॉलवर ते धक्का आणि इकडे मात्र विकेटचं पतन. 5 चेंडू आणि 16 धाबांची गरज आहे आणि टी व्ही स्क्रीनवर हा चेंडू तुम्हाला पुन्हा एकदा दाखवला जातोय. अगदी पारदर्शकता ठेवलं, कारण अध्यक्षांची स्पर्धा आहे, समीरजी पाटील यांची स्पर्धा आहे आणि ही पारदर्शकता. दूध का दूध पाणी का पाणी. सीमारेषेलगत एक चांगला झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. 5 चेंडू आणि 16 धाबांची गरज आहे. हॅलो. 5 बॉल 16 धाबांची गरज आहे. इकडे मात्र स्क्वेअरलेगकडे हा चेंडू सरकलाय. दुसऱ्या धाब्यासाठी सरसावलेला थ्रो नाही परफेक्ट आला. थोडासा पुढ्यात पडला विकेट किपरच्या. थोडासा बाउन्स झाला चेंडू. एक धाव सुद्धा फार महत्वाची असणार आहे. रेफर करण्यात आले या संपार. कशासाठी? रन आहे की नाही? भीमर आहे. भीमरसाठी आहे अंपायर कॉल. ओके. अंपायर्स कॉल आहे.
कारण जेव्हा जेव्हा खरं तर सामना जेव्हा अंतिम स्थितीवर येत असतो ना तेव्हा डिसिजनसुद्धा फार क्रुशल्स असतात. नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. बघास अगोदर खरं तर फलंदाज बाद झाला होता, परंतु यावेळेस मात्र हा नो बॉलचा इशारा आलाय आणि त्याचमुळे थोडंसं मी तर म्हणेन एनर्जी लेवल वाढेल. कारण फ्रीडचा बॉल आहे, शेवटचे 5 चेंडू आणि 13 धावांची गरज, 13 रिक्वायर्ड, परंतु सर्व शक्ती एकवटून मोठा स्ट्रोक बनवावा लागेल फलंदाजाला. ओ एवढा जोरात टाकला होता चेंडू, सरळ जाऊन धडक मारली, पायावर आदळला जोरात, त्यामुळे बिलकुल टाइम करता आलं नाहीये कारण वेग चांगला होता. आणि फ्रीडचा बॉल अतिशय चांगल्या पद्धतीनं मात्र हाताळला गेला तो गोलंदाज महेश वाघमारेकडून. तेव्हा फ्रीडच्या बॉलवर नुकसान झालेलं नाहीये. 4 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. एका बाजूला श्री गणेश भोकरपाडा, दुसऱ्या बाजूला कैलासवासी नितीन 11 शिवाजीनगर संघ पाताळच्या परिसरामधील संघ आहे. शॉर्ट बॉल वेगानं निघून गेलाय. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, खरं तर जागेवरूनच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु महेशचा वेगवान चेंडू आणि त्याचमुळे टाइम झाला नाहीये. 3 बॉल 12. श्री गणेश भोकरपाडा संघ आता मात्र मोठा फटका आला नाही. तर सामना जवळ पाहायला गेलं तर निसटण्याची भीती निर्माण झाली. चेंज ऑफ पेस होता, चेंडू सरळ जाऊन पायावर आदळलाय. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आले. सिंगल कन्सिडर्ड ओनली फ्रॉम लेग बायज. एकच धाव येईल आणि आता मात्र शेवटचे 2 बॉल, 11 धावांची गरज आहे. हळूहळू शिवाजीनगर संघ आता मात्र मजबूत स्थितीमध्ये. कैलासवासी नितीन 11 शिवाजीनगर 2 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे श्री गणेश भोकरपाडा टीमला. या बॉलवर जर मोठा स्ट्रोक आला नाही तर मात्र भोकरपाडा संघाचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये राहणं जिवंत फार कठीण होऊन जाईल. त्यामुळं या बॉलवर काहीही झालं तरी आता मात्र नो एक्सक्यूज. एक मोठा स्ट्रोक खेळावाच लागणार आहे. आता मात्र संपूर्णपणे शक्ती एकवटून एक मोठा फटका खेळावा लागणार आहे, तरच कुठेतरी हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत रंगू शकेल. 37 धावा झाल्यात आतापर्यंत भोकरपाडा संघाच्या धावफलकावर. शेवटचे 2 बॉल, 11 धावांची गरज आहे. ड्राईव्ह केलाय, षटकार तर आलेला नाहीये. समोर क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला फार द सिंगल मिळाले आणि मोठ्या विजयाकडे आता मात्र वाटचाल करत असताना कैलासवासी नितीन 11 शिवाजीनगर हा संघ. धाकटीजुई टीमच्या कॅप्टन आपण टॉससाठी प्लीज संपर्क करा. रोहित गरत, आपण लवकर या. इकडे पहिली लढत संपण्याच्या मार्गावर आहे कारण लास्ट बॉलचा काही शिल्लक आहे. औपचारिकता मात्र पूर्ण करतील अंपायर्स. आणि हा सुद्धा चेंडू मात्र निर्धाव केलाय आणि एक मोठा विजय प्रस्थापित केलाय. 48 धावा वाचवत कैलासवासी नितीन 11 शिवाजीनगर संघाला मात्र अध्यक्ष चषकाची 2री फेरी गाठले. वेल प्लेड बॉईज. हार्दिक अभिनंदन टीम शिवाजीनगर. हार्ड लक श्री गणेश भोकरपाडा. संगणक अर्थात दीपेश घरत अथवा रोहित घरत आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण टॉससाठी संपर्क साधा, कारण मोरबे संघाचा संगणक या ठिकाणी उपस्थित झालाय. पुढील मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी सुंदर कामगिरी केली आहे नितीन 11 शिवाजीनगर टीमनं. चला, मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार मात्र जाईल. आणि या मॅचचा हिरो ज्यानं 2 षटकांमध्ये फक्त 13 धावा देताना एक विकेट प्राप्त केले आणि भन्नाट गोलंदाजीचा स्पेल मात्र फिनिश केला, गणेश वाघमारे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला, वाघमारेला देऊया आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. आणि धाकटीजुई टीम आपण लवकर संपर्क करा.
नक्कीच ज्याचा वाढदिवस आपण परवा दिवशी